श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या. आषाढी अमावस्याला दीपपूजन करण्याला अत्यंत महत्त्व आहे. सूर्यदेवाप्रती, अग्निदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या घरातील वापरातील न वापरातील सर्व दिवे, धातूचे दिवे असतील, मातीचे दिवे असतील, सर्व प्रकारचे दिवे समई या दिवशी स्वच्छ करून त्यांचं पूजन केलं जातं. माता लक्ष्मीला दीपपूजन अत्यंत प्रिय असल्यानं ज्या घरात आषाढी अमावस्येला दीपपूजन होतं त्या घरामध्ये नेहमीच आर्थिक भरभराट राहते. माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहते. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होऊन आपलं जीवन प्रकाशमान व्हावं, आपलं भवितव्य उज्ज्वल व्हावं म्हणून दीप अमावस्येला दीपपूजन केलं जातं. दीप अमावस्येला पूजा कशी करावी, दीपपूजन कसं करावं, पूजेचा मुहूर्त काय आहे, या दिवशी कोणत्या विशिष्ट सेवा कराव्यात, मंत्रसाधना कराव्यात, तसंच पितृदोष कमी होण्यासाठी आणि आपल्या घरातील सदस्यांचं, विशेषतः लहान मुलांचं वाईट नजर किंवा नजरदोष यापासून संरक्षण होण्यासाठी दीप अमावस्येला आपल्याला काही उपाय करायचे आहेत. हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या. शंका असतील तर नक्की विचारा. हिंदू संस्कृती, सनातन धर्म अतिप्राचीन, यातील रूढी परंपरा जपण्याचं काम आपल्या हातात आहे. आषाढी अमावस्या, जिला गतहारी अमावस्या असं म्हटलं जातं. आषाढी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना सुरू होतो आणि तिथून चातुर्मास सुरू होतो. मग आपण 4 महिन्यांसाठी मांसाहार करत नाही आणि म्हणून आषाढी अमावस्येला गतहारी अमावस्या असं म्हटलं जातं. त्याचा अपभ्रंश आपण काय केला, गटारी अमावस्या, आणि मग गटारी अमावस्या असं संबोधित करून या अमावस्येच्या दिवशी आपण मद्यपान करतो किंवा मांसाहार करतो. तर हे अत्यंत चुकीचं आहे. हा दिवस अत्यंत पवित्र आहे. आपल्या सर्वांना जीवनातील अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, आपल्या जीवनातील समस्यांचं निवारण करणारा, संकटांचं निवारण करणारा. रूढी परंपरेनुसार चालत आलेलं दीपपूजन या दिवशी अवश्य करावं. गटारी अमावस्या असं संबोधून या पावन तिथीची विटंबना करू नका. आषाढी अमावस्येचा प्रारंभ होतो आहे 3 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:43 आणि ही अमावस्या समाप्त होईल 4 ऑगस्ट दुपारी 4:53. 4 ऑगस्ट रोजी शक्यतो सकाळी दीपपूजन करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना अगदीच शक्य होणार नाही कामामुळे किंवा इतर कार्यक्रमामुळे, त्यांनी संध्याकाळी केलं तरी चालेल. आषाढी अमावस्या म्हणजेच दीपपूजन आपल्याला 4 ऑगस्ट 2024 रोजी करायचं आहे. आता आपण बघूया या दिवशी नेमकं काय करायचं, पूजा कशी करायची. या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, आपली देवपूजा करून घ्यावी. देवघराजवळ एखादा चौरंग किंवा पाट मांडावा. ती जागा आधी स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं. चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरावं. आपल्या घरात जेवढे दिवे असतील, वापरातील न वापरातील, हे सर्व दिवे स्वच्छ करून घ्यावेत. दुधाने स्वच्छ करा, शुद्ध पाण्याने स्वच्छ करावेत. मातीचे दिवे असतील किंवा लामण दिवा असेल, सर्व प्रकारचे दिवे स्वच्छ करायचे. हे दिवे पूजेवरती थोडेसे तांदूळ ठेवायचे प्रत्येक ठिकाणी दिव्याला आसन म्हणून, आणि त्या ठिकाणी हे सर्व दिवे ठेवून या दिव्यांचं हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजन करायचं. दिव्यांना तेलवात करून दिवे प्रज्वलित करावेत. दिवे प्रज्वलित केल्यानंतर सूर्यदेवाचं, अग्निदेवतेचं स्मरण करायचं, हात जोडायचे. दिव्याला पुढील मंत्र म्हणून प्रार्थना करायची. दीप तेजाग्नी रूपत्स्वम तेजसा तेज उत्तमम ग्रहाणाम मत्कृताम पूजा सर्व भवाहा. या मंत्राचा अर्थ असा आहे की तू अग्निरूप आहे, तू सूर्यरूप आहे. माझ्या जीवनातील अंधकार नष्ट करून माझं जीवन प्रकाशमय करावं, माझी ही पूजा स्वीकारावी, माझी इच्छा, माझी मनोकामना पूर्ण करावी. असा मंत्र म्हटल्यानंतर कणकेमध्ये थोडासा गूळ टाकून कणकेचा दिवा बनवायचा. या दिव्यामध्ये देखील तेलवात करावी आणि या कणकेच्या दिव्यानं सर्व दिव्यांना ओवाळायचं. दिव्यांना या दिवशी दुर्वा अवश्य व्हावी. दुर्वा ही वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं, म्हणून दिव्यांना दुर्वा या दिवशी अवश्य व्हाव्यात. अशा पद्धतीनं पूजा झाल्यानंतर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा, आरती करून घ्यावी. ही संपूर्ण पूजा आपण सकाळी पण करू शकता. ज्यांना वेळ मिळणार नाही त्यांनी संध्याकाळी करावी. संध्याकाळी तुळशीजवळ आपल्या दिवा लावायचा. दिव्याची कहाणी या दिवशी श्रवण करावी, पठण करावी. संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरातील जी लहान मुलं असतात, मुलगा असेल, मुलगी असेल, यांना ओवाळावं.
वंशाचा दिवा म्हणून या दिवशी त्यांना औक्षण केलं जातं. या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात? हा दिवस समर्पित आहे भगवान शंकराच्या भक्तीसाठी. म्हणून या दिवशी भगवान शंकराचा कुठलाही मंत्र, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र, या मंत्राचं आपण पठण करावं. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं पठण करा. भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करावं. माता लक्ष्मीचा मंत्र या दिवशी पठण केला जातो. ओम श्रीम नमः या मंत्राचं पठण करा. या सर्व सेवा, हे मंत्र आपण यथाशक्ती करावेत. 11 वेळेस करा, 21 वेळा करा. एक माळ केलं तर अतिउत्तम. या तिथीचं महत्त्व लक्षात घेऊन या दिवशी काही उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या घरातील पितृदोष कमी होण्यास मदत होते. या दिवशी पितरांचं स्मरण करून कुत्र्याला घास अवश्य द्यावा. असं केल्यानं पितृदोष कमी होतो. तसंच आपल्या पितरांच्या नावे दक्षिण दिशेला नमस्कार करायचा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. आणि एखादा याचक, भिकारी याला अन्नदान करावं किंवा द्रव्य देऊन, पैसे देऊन त्याला तृप्त करावं. या दिवशी पितरांच्या नावे तर्पण किंवा दान करण्याला महत्त्व आहे. असं केल्यानं आपल्या पितरांना मुक्ती मिळते, शांती मिळते, पितृदोष कमी होण्यास मदत होते. आणि पितृदोष जर कमी झाला तर निश्चितच आपल्या आर्थिक समस्या देखील कमी होतील. कुठं कर्ज असेल, पैशाची आवक होत नसेल, पैसा टिकत नसेल तर या समस्यांचं निवारण होईल. तसंच या दिवशी आपल्या घरातील सदस्यांचं, आपल्या संपूर्ण कुटुंबाचं, विशेषतः लहान मुलांचं नजरबाधा किंवा नजरदोष यापासून संरक्षण व्हावं म्हणून आपल्याला एक उपाय करायचा आहे, एक विशिष्ट सेवा करायची आहे. या दिवशी संध्याकाळी 11 वेळा आपण अथर्व वेदोक्त वल्गा सूक्ताचं पठण करायचं. वल्गा सूक्ताचे 11 वेळेला जे पाठ आहेत ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो व्हिडिओ आपण लावून त्यासोबत पठण करा. संध्याकाळच्या वेळेला आपल्या देवापुढं ज्या ठिकाणी दिव्याची पूजा मांडलेली असते त्या ठिकाणी देवांना नमस्कार करावा. संकल्प करा किंवा न संकल्प करता देखील आपण ही सेवा करू शकता. दीप अमावस्येच्या दिवशी अशा पद्धतीनं वल्गा सूक्ताचं पठण जर आपण केलं, निश्चितच आपल्या घरातील लहान मुलांचं, सर्व सदस्यांचं आरोग्य नेहमी चांगलं राहील. त्यांचं सर्व प्रकारच्या बाधांपासून रक्षण होईल. तर अशा पद्धतीनं ही एक अतिशय पवित्र तिथी आहे. या तिथीचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्या. या सर्व सेवा कराव्यात, दिव्यांचं पूजन करावं. आपल्या जीवनातील नक्कीच अंधकार नष्ट होऊन जाईल. आर्थिक समस्या असतील त्या समस्यांचं निवारण होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आहे. चातुर्मासाला प्रारंभ होणार आहे. संपूर्ण श्रावणामध्ये भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा आपण करावी. भोलेनाथांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटांचं निरसन व्हावं, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करतो. माहिती आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. शंका असतील नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.